मी 3 वेळा मुख्यमंत्री झालोय, एकदा 72 तासांचा मुख्यमंत्री होतो, माझ्या नावे सर्वात कमी वेळेचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे। तर अजितदादांच्या नावे सर्वात कमी वेळेचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फडणवीसांची फटकेबाजी। अजितदादांच्या नावाचा रेकॉर्ड काय आहे? सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील, आणि माझ्याही नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे। मुख्यमंत्री पदाबाबतचं वक्तव्य गमतीमध्ये केलेलं होतं आणि मी माझं वक्तव्य मागे घेतो। टीकांनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो, त्याच्यावर प्रश्न मिटला। मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो, त्याच्यावर प्रश्न मिटला। मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं ते विचारतो। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भरत गोगावलेंचं मिश्किल वक्तव्य। अजितदादांनी जे काय वक्तव्य केले ते आता त्यांना 6 तारखेला कदाचित आम्हाला चोंडीला कॅबिनेट मंत्री आहे तेव्हा आम्ही विचारतो, त्यांनी कुठल्या ज्योतिषाकडे किंवा कोणाकडे काय जर पाहिलं असेल तर आम्हाला विचारावं लागेल। जयकुमार गोरे प्रकरणामध्ये रामराजेंची ऑडिओ क्लिप व्हायरल। गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेचा रामराजेंशी संवाद असल्याचा दावा आहे, तर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। रणजित शिंदेंच्या मेंदूची कीव करावी लागेल। माढा मतदारसंघात आम्ही पाठपुरावा करून निधी आणलाय। माढ्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून आमदार अभिजित पाटलांचा रणजित शिंदे यांच्यावर निशाणा आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, तर अर्थ खात्यातील महाभागांनी माझ्या विभागाचा निधी वळवलाय। निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा संताप। खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये। एखाद्या खात्याचा निधी वळवणं चुकीचं आहे। सरकार आर्थिक मेटाकुटीला आलेलं आहे, म्हणूनच असे प्रयत्न सुरू आहेत। मात्र हा आदिवासी बांधवांवर अन्याय आहे। अंबादास दानवेंचं हे वक्तव्य। खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे। या खात्याला जो निधी मिळतो तो लोकसंख्येच्या आधारावर मिळत असतो। भारतीय जातीय जनगणनेमध्ये प्रत्यक्ष आकडे पुढे येणार आहेत। राज्यात ओबीसींची संख्या 60% गेलेली आहे। बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। सातारामधील दरे गाव, आता या गावी नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दरे गावामध्ये जलतारा प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। या निमित्त नाना पाटेकर आणि शिंदे हे दरे गावात आहेत।